चला तर म्हटली आज आपण पास्ता बनवूया। एका कढईमध्ये एक तांब्या पाणी घेतले, त्यामध्ये मीठ, तेल आणि पाव किलो पास्ता टाकला। तो बॉईल करून घ्यायचा आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे। मग त्याच कढईमध्ये 2-3 चम्मच तेल घेतले आणि 2 कांदे घेतले, ते फ्राय करून घ्यायचे आहेत आणि एक टोमॅटो टाकायचं आहे त्याच्यामध्ये, 1-1.5-2 टोमॅटो टाकलेत आणि ते पण फ्राय करून घ्यायचे आहेत। मऊसूद होईपर्यंत फ्राय करायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे 1 चम्मच, ती पण अशी मिक्स करून घ्यायची आहे। ती अशी मिक्स करून झाल्यानंतर कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे ही, तर मी पाव किलो पास्तासाठी 2 मिरच्या यूज केलेल्या आहेत तिथे। तर तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे हिशोबाने तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स झाल्यावरती त्यामध्ये एक पास्ताचा पॅकेट मसाला भेटतो, पास्ता मसाला, तो टाकायचा आहे। तो मसाला टाकून ही पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। त्या सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये पास्ता टाकायचा आहे। तर हे मी पास्ता असं साईडला ठेवून दिलेलं, त्याला मी तेल लावायला विसरली होती, तर तुम्ही बॉईल केल्यानंतर साईडला ठेवतो तेव्हा तेल लावून ठेवून द्या, म्हणजे असं गुठल्या होणार नाही आहेत। तर आणि पूर्ण असं हळवून घ्या, पूर्ण मिक्स करून घ्या, म्हणजे ते सगळं व्यवस्थित पास्त्याला मसाला पूर्ण लागतो।